इस न्यूज के स्पॉन्सर हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज सोलापूर। कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक। हातकणंगले मतदारसंघाबद्दल सकारात्मक चर्चा झाली। उद्यापासून धैर्यशील माने यांच्या प्रचारात सर्वजण वेगानं काम करतील। हातकणंगले मतदारसंघात पुन्हा एकदा धैर्यशील माने खासदार होतील आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील। लोकसभा मतदारसंघासंदर्भामध्ये प्रत्येक नेत्याशी चर्चा करण्याकरता माननीय मुख्यमंत्री आज इथे आलेले आहेत। खास करून या मतदारसंघातील 3 आमदार माननीय प्रकाश आवडे साहेब, माननीय विनय कोरे साहेब आणि माननीय येड्रावकर यांच्याशी माननीय मुख्यमंत्री माननीय चंद्रकांत दादा, माननीय हसन मुश्रीफ साहेब यांनी अतिशय प्रदीर्घ चर्चा त्यामध्ये केलेली आहे। या मतदारसंघातून उमेदवार निवडून येण्याकरता अतिशय ताकदीनं कसं नियोजन करायचे अशी भूमिका या 3 आमदारांच्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली। बंद खोलीमध्ये या 3 आमदारांची चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक तालुकावार प्रत्येक तालुक्यातील प्रमुख नेत्यांच्या संदर्भामध्ये बैठकी झाल्या। शिरोळ तालुक्यातील प्रमुख मंडळी, हातकणंगले तालुक्यातील प्रमुख मंडळी यांची चर्चा करून हातकणंगले तालुक्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचा उमेदवार धैर्यशील माने हे निवडून यावेत या भूमिकेसाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकाशी अतिशय प्रदीर्घ चर्चा यामध्ये केलेली आहे। अडचणी नक्की काय आहेत, मतदारसंघात काय केलं पाहिजे, बदलल्या घडामोडीमध्ये काय झालं पाहिजे, या सगळ्या गोष्टींमध्ये अतिशय सूक्ष्मपणे त्यांनी यामध्ये नियोजन केले। आणि माझी खात्री आहे की आजच्या या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील बरेचसे अडचणी दूर झालेल्या आहेत। बऱ्याचशा जे वादविवाद होते ते बाजूला गेलेले आहेत। माझी खात्री आहे की उद्यापासून या मतदारसंघामध्ये धैर्यशील माने हे अतिशय ताकदीनं या मतदारसंघामध्ये पळताना आणि उद्या खासदार होताना आणि मोदीजींना परत पंतप्रधान करण्याकरता त्यांचा हात वरती होण्याकरता निश्चितपणे तुम्हाला यामध्ये पॉझिटिव्ह बदल दिसेल। आमदार प्रकाश आवडे यांच्या उमेदवारीबद्दल काय चर्चा झाली? आवडे साहेबांच्यावर चर्चा झाली पण ती अतिशय बंद खोली झाल्या। त्यामध्ये आम्ही कोणीही नव्हतो, माननीय मुख्यमंत्री साहेब आणि प्रकाश आवडे आणि त्यांचे कुटुंबीय असेच होते। परंतु माझ्या माहितीप्रमाणे आणि आवडे साहेबांचा चेहरा बघितल्यानंतर निश्चितपणे मुख्यमंत्र्यांची चर्चा ही पॉझिटिव्ह झाली असं आम्हाला वाटते। तुम्ही देखील धैर्यशील मानेंना मदत करणारे किंवा त्यांचं काम करणार आहे अशी स्पष्ट भूमिका घेतलेली होती। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर तुमची नाराजी दूर झालेली आहे? नाही, माझी नाराजी दूर झालेली आहे कारण मुख्यमंत्री आणि माननीय चंद्रकांत दादा यांनी स्पष्टपणे सांगितले की मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, मी भारतीय जनता पार्टीचा नेता आहे आणि त्यामुळे जोपर्यंत तिकीट मिळत नाही तोपर्यंत आमचा वाद होता। तिकीट मिळाल्यानंतर तिकीट मिळाला माणूससुद्धा भेटत नाही किंवा संपर्क करत नाही असा वाद होता। पण शेवटी माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि माननीय चंद्रकांत दादांनी या सगळ्या भूमिका स्पष्टपणे सांगितल्यानंतर आमची नाराजी दूर झालेली आहे आणि आम्ही कालपासून आजपासूनच धैर्यशील मानेच्या प्रचारामध्ये सक्रिय झालेलो। धन्यवाद। वेलकम टू डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज, जहां हम बनाते हैं मजबूत बुनियादें और संवारते हैं बच्चों का मुस्तकबिल। 10 एकड़ के विशाल कैंपस के साथ ये स्कूल सोलापुर के सबसे बड़े स्कूलों में से एक है। यहाँ नेचुरल फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट्स और बच्चों के लिए एक चिल्ड्रंस प्ले पार्क है। क्वालिफाइड टीचर्स के साथ साथ डिजिटल क्लासरूम्स भी है। बच्चों के ऑलराउंड डेवलपमेंट के लिए इंडोर स्पोर्ट्स अरेना जिसमें टेबल टेनिस, चेस और कैरम बोर्ड जैसे गेम्स है। राइफल शूटिंग और आर्चरी की भी फैसिलिटीज़ तैयार की जा रही है। आत्मविश्वास बढ़ाने और आत्मरक्षा सीखने के लिए लड़कियों और सभी स्टूडेंट्स के लिए टेक्वांडो एंड कराटे सेशंस रखे जाते हैं। साल भर 100 से ज़्यादा मज़ेदार एक्टिविटीज़ करवाई जाती है जिनमें कम्युनिटी हेल्पर्स डे, अजान और कीरत कंपटीशन, वेजिटेबल मार्केट डे, वुजू डे, सलाह डे, मैथ्स क्विज, एनुअल स्पोर्ट्स डे और फूड फेस्टिवल जैसे कार्यक्रम शामिल हैं। बस फैसिलिटीज शहर के हर कोने से अवेलेबल है। अपने बच्चे की ओवरऑल डेवलपमेंट और बेहतर फ्यूचर के लिए आज ही एनरोल कीजिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज में।